हाय नमस्कार भावा बहिणींनो, काय म्हणते तुमच्या इकडलं ऊन? सांगा आम्हाला. काय ऊन पहाट पहाट गार लागते आणि 2-2:30 वाजता गरम होते. आणि आता तर एवढं गरम व्हायला लागले की आता माठातलं पाणी गार थंड असं पिऊ वाटते. पण आता ही तर कुठं माठ आणू, मस्त बाजारात येते ती खायला. वार मस्त असं सुटलंय, म्हणलं चला बसावा. एक झोप झाली का डोळं लाल भडक झालं. 1-1:30 वाजता उठावं लागतंय ना, म्हणून हे काय डोळं लाल भडक झालं. आणि गरम पण लय व्हायला लागलं घरामध्ये. आणि घरात का तिकडं आहे ते दिसले का? आणि मी इकडं सावलीला, तिथं एक सुद्धा झाड नाही. इकडं आहे ते पण बाबळ्या आहेत आणि त्याच्या खाली बसाय जागा नाही, दगड नाही ती, म्हणून का इथं येऊन बसावं लागतं या बांधाला. म्हणलं आलूच आहे तर म्हणलं चला एक खेड्यावर बनवावा. तर नवीन माठातलं छान छान पाणी किती भारी लागते ना नारळासारखं. म्हणून का नाही फ्रीजमधलं पाणी पिण्याऐवजी फ्रीजमधलं पाणी कशात वापरायचं माहिती आहे का? सरबत, लिंबू सरबत असं. पण माठातलं पाणी हे वेगळंच असते. पुण्यात माठ आहेत, लाल आहेत, आणि इकडं जे आहेत का नाही डिअर आहेत, डिअर काळं भंगार आणि लयच भारी चव देते. पुण्यात बी आहेत पण ती वेगळं डिअर असते, तर इकडलं वेगळंच आहे. तर काय माहिती इकडलं तिकडे जातात की तिथंच बनवते ती. पण इथं कसं डायरेक्ट तिथं जाऊन जिथं डेरं बनवतात तिथं भटी कशी आपण पेटवतो तसं डेराचं पण काम आहे. डेराची पण भटीच असते या. आता जमलं तर कुंभार बरी अशी नाही ती बनवत, एखादाच बनवते जुनी माणसं असणारी. पण आमच्या इकडं कारखान्यावर कुंभार आहेत, पण तिथनंच मी आणत असते. पण आता आणणं होणार नाही मला, कारण घरी आणून द्यावा लागल. आता जत्रा युवा आल्यात, मोठा असा डेरा आणून झाडाखाली मांडला की कुणी बी आपलं पाणी पितंय. पाण्याला कुणी नाव हे म्हणजे पाण्याला कुणी नाही म्हणायचं नसतं या. असं सगळीच देते ते पाणी. पण कवचित आहेत की तांब्या बुडवला तरी त्यांना राग येते. ते अशी आहे ती, भरपूर आहे ती. म्हणजे आमच्या गावातच आहे ती बरं का. आज तसं म्हणाय आमचं गाव खूप छान आहे बरं का, लय भारी आहे. पण एवढंच की निंदा करणारी लय आहेत, तशी जीवाला जीव देणारी पण आहे ती माणसं. आणि आमच्यात जास्त मराठाच्यात जास्त लोभ असतोय. कारण कसं मराठ्याच्या बाया ही आपल्या इथं येऊन बसत्यात, जेवण करतात. कारण माझं वडील आराधी होतं ना, देवाचा माणूस, त्यामुळं अजून पण येतात. याच्या आधी पण येत होतं, अजून पण येतात. पण तुम्हाला एक सांगू का, मी माझ्या वडिलाकडून हलगी शिकणार आहे. म्हणजे ती एक कलाच आहे, आठवणी असते त्या, आहे की नाही, असते ते काय. तर आठवणी अशा, तर मी माझ्या वडिलाकडून हलगी शिकवणार आहे. कधी नडलं, कुणाचं नडलं तर जायला. तसंच सजासजी म्हणाय गेलं तर आराधी ग्रुप असतो. आणि तुम्हाला तर माहिती आहे देवाधर्माचा मला लई नाद आहे. म्हणजे देवात जायचा, देवाला बघायचा लई नाद आहे आपल्याला. मग वडिलाला म्हणलं, मला लई वेळा म्हणलं होतं घे शिकून. अख्ख्या गावाला शिकवली आमच्या वडिलांनी. म्हणजे पोरांना, एवढ्याशा पोरांना सुद्धा आमच्या वडिलांनी शिकवली हलगी. हलगी मागायला काय दे हलगी, म्हणत नव्हतं की ती तुटल काय होईल. एकदा तर आमच्या वडिलांनी 900-950 रुपयाची करमाळ्याहून जाऊन मोठी हलगी आणली होती. ती झेपत सुद्धा नव्हती. तर पोरांनी शिकून ती फुलली. पण आमच्या वडील म्हणले जाऊ द्या, शिकत असते ती, द्यायचं असतं. मग दुसरी आणली तरी पण ती तसंच. आता बारकी आणली, छोटी म्हणलं मला मोठी झेपत नाही. मग बारकी आहे, तुम्ही तर बघतायच बघा, हेड्यामध्ये दिसली असन कधी. तर जत्रेच्या टायमाला आमच्या इथं हलग्यांचा आवाज 4-5 दिवस असं कानातनं जात नाही. आता जत्रा आली, दीड महिना 2 महिनेच राहिली जत्रा भाळवणीची. तसं जुन्या हे ID वर जाऊन बघा हेड्याव
की मी देवाचं टाकलेलं आहे तर बघा छोटं छोटं. तर असं म्हणजे मला असं वाटतं की सांगायचा उद्देश असा आहे की भरपूर जणांच्या गावात जत्रा भरत्यात, पण आमच्या इथं जत्रा भरत्यात खूप छान वाटतं. त्यावेळेस गाव भरून असल्यासारखं वाटतं. म्हणजे गावातली माणसं वनवासला गेल्यासारखी वनवासाहून आलेली कसं असतं गाव भरभरून दिसतं तसं तसं वाटतं. आणि मला तर लय भारी वाटतं बघा. पाहुणे रावळी आले की जत्रा चालू झाली. आधी आमच्या इथं का नाही मोठा भाव ही सगळी यायची, पण परत का नाही आता जत्रेला येते ती संध्याकाळी जत्रा आहे म्हणलं, छबीन आहे म्हणलं की सकाळनं येते ती, दिवसभर थांबते ती, रातभर बघते ती आणि सकाळनं तर निघून जाते ती. कारण कामं धंदा वड असते, सगळ्यांना वड असते आहे की नाही. तर बघू मोठी भाऊजाई माझी लय माझी म्हणजे नाही का पहिला लाड करायची, बारकी होती तेव्हा लय लाड करायच्या, इणी घालायच्या. आणि मी लग्नाला जायची बोरमाल नाताला केडगाव चौफुलेला आणि कॅरी बॅग घेऊन जायचो, बुंदी आणायचो, कुठं काय असलं तर खिशात घालून आणायचे. तेव्हा हाय तर माझं जुनं फोटो माझ्या त्या मैत्रिणीसोबत त्या मालकाच्या, आणि ते तिचं नाव अश्विनी होती, एकच मैत्रीण होती. मला कळतंय असं आम्ही दोघीच, आमच्या दोघीचा कट एकसारखा, कपडे एकसारखी असं असायचं. तर चला जातो आता, 2 वाजत आल्या, मालक हाक मारायचा. तर माठातलं पाणी कुणाकुणाला छान वाटतंय नक्कीच सांगा मला फोन करून. आणि हे देवाला असलं तर लाईक करत जावा हो, लाईक करत जावा. तुमची लाईक माझ्यासाठी लय गरजेचं आहे. तर चला बाय.